हिंदू धर्मात प्रत्येक एकादशीचे महत्त्व आहे. त्यापैकी श्रावण कृष्ण पक्षातील कामिका एकादशी ही भगवान श्री विष्णूंना अत्यंत प्रिय मानली जाते. कामिका एकादशीच्या दिवशी भक्ती आणि श्रद्धा नियमपूर्वक व्रत केल्याने भगवान विष्णूंची कृपा प्राप्त होते. कामिका एकादशीला तुळशी पूजन, विष्णूंची उपासना आणि दानधर्म केला जातो. जर तुम्हाला देखील तुमच्या जीवनात सुख समृद्धी हवी असेल तर कामिका एकादशीचे व्रत करणे शुभ मानले जाते. आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत कामिका एकादशी कधी आहे, तारीख, शुभ मुहूर्त, पूजा कशी करावी, व्रताचे नियम जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. एकादशी तिथी प्रारंभ 8 ऑगस्ट 2026 दुपारी 1:59 आणि एकादशी तिथी समाप्त 9 ऑगस्ट 2026 सकाळी 11:04 ही एकादशी तिथी समाप्त होत आहे. त्यामुळे रविवार 9 ऑगस्ट 2026 हाच कामिका एकादशीचा दिवस आहे. कामिका एकादशीचे वर्णन अनेक ग्रंथांमध्ये आढळते. या दिवशी भगवान विष्णूंची भक्तिभावाने पूजा केली जाते. भक्तिभावाने पूजा केल्यास मनातील नकारात्मकता दूर होते. या दिवशी जप, तप आणि दान करतात. दिवसभर उपवास केला जातो आणि तुळशीपत्र अर्पण करून श्री विष्णूंची पूजा केल्यास अधिक विशेष कृपा प्राप्त होते. कामिका एकादशीची पूजा करण्यासाठी सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठावे आणि स्वच्छ वस्त्र परिधान करावेत. भगवान विष्णूंचे स्मरण करून व्रताचा संकल्प सोडावा. देवघरात भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांचे फोटो किंवा मूर्ती स्थापन करावी. श्री भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांना तुळशीपत्र अर्पण करावे. भगवान विष्णू यांना पिवळ्या रंगाची फुले अतिशय प्रिय आहेत, त्यामुळे पिवळ्या रंगाची फुले वाहावीत. चंदन, अक्षता आणि नैवेद्य अर्पण करावा. तुपाचा दिवा लावावा आणि ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा 108 वेळा जप करावा. तसेच दिवसभर कधीही विष्णू सहस्त्रनाम, विष्णू स्तोत्र आणि भगवद्गीतेचे पठण करावे. शेवटी श्री विष्णू आणि माता लक्ष्मीची आरती करून कुटुंबाच्या सुख समृद्धीसाठी प्रार्थना करावी. कामिका एकादशीच्या दिवशी सात्विक आहार घ्यावा. जर उपवास असेल तर उपवास करावा किंवा फलाहार करावा. घरात राग, वादविवाद आणि असत्य बोलणे टाळावे. मांसाहार आणि मद्यपानापासून दूर राहावे. कामिका एकादशीला दान करणे अतिशय शुभ मानले जाते. अन्नदान, वस्त्रदान तसेच तांदूळ, फळे, गोसेवा कोणत्याही प्रकारचे तुम्ही दान करू शकता. परंतु दान करताना मनात अहंकार ठेवू नये. ते भक्तिभावाने आणि स्वच्छ मनाने दान करावे, तरच त्याचे दानाचे फळ मिळते. कामिका एकादशीला तुळशी पूजन करण्याला अधिक महत्त्व आहे. तुळस ही भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय आहे. तुळशीपत्र अर्पण केल्याशिवाय पूजा अपूर्ण मानली जाते. त्यामुळे तुळशीची प्रदक्षिणा करून आणि श्री विष्णूंचे नामस्मरण केलेले मन शांती लाभते. तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच धार्मिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या नित्यभक्ती चॅनलला सबस्क्राईब करा.